अष्टांगिक महार सांगितले तर त्याचा पहिला अंग आहे सम्यक दृष्टी. एक एक धम्मस्कंद कसा सुटसुटीत एक एका शब्दाचं सम्यक या शब्दाचा अर्थ कळणार आहे. ही भगिनी म्हणतो सगळ्या लेखकांनी असाच अर्थ काढला. हे पुस्तकातनं वाचून मला नाही. सम्मान येते म्हणजे योग्य सोपा किती सोपा अर्थ म्हणजे योग्य सम्यक म्हणजे योग्य या अर्थानं तुम्ही वापरताय. तेव्हा हे जसं आहे ना तेव्हा काय म्हणतात जसं आहे जसं आहे तसं बघणं म्हणजे कसं बघताय कसं बघायचं जसं आहे तसं बघणं तिथे तिथमत्तम भविष्यति ते सुत्तमत्तम भविष्यति मुत्ते मुत्तमत्तम भविष्यति. दारू जुई आहे त्याला एवढासा उपदेश भगवंतांनी केला. पाहण्यासाठी पाहणं ऐकण्यासाठी ऐकणं प्रतिक्रिया नाही करणं म्हणजे समतेने पाहणं. तुका म्हणे उभं राहा आणि जसं होतं तसं म्हणजे याचा मराठी भाषेतला अर्थ असा तुकोबारायची गाथा आहे ना याच गाथेचं उभं राहा म्हणजे बोलायचं नाही. आर्य भाऊ गुजरात जात आहे ना त्यावेळेला आर्य भाऊ बोलायचं तर बोलायचं नाही. त्या म्हणतात आर्य भावांतर हे जे होतं पाहण्यासाठी प्रतिक्रिया नाही करणं आणि प्रतिक्रिया नाही करणं हे सगळ्यात मोठं काम आहे. आणि सम्मान दिसते खरी दिसते सत्य समजलं आपण सर्वसाधारणपणे असा अर्थ जाणत नाही. मिथ्या दिसते खोटाई दिसते आणि सम्यक दिसते आणि खरी दिसते सत्य दिसते. सत्य म्हणजे काय तुला सत्य म्हणता येईल का? तुला सत्य म्हणता येईल नाही. काय विचारतं सह अंदाज त्याला हे कबीराच्या भाषेत हे अडीच अक्षर लय देतात म्हणजे लवकर समजणारे नाही. बाबासाहेबांनी शेवटच्या पृष्ठावर युद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथावर शेवटच्या पृष्ठावर 4 प्रतिज्ञा धर्मप्रचाराच्या वर्णन. तिसरी प्रतिज्ञा ही आहे काय अनंत सत्य आहे. अनंत सत्य आहे आणि प्रतिज्ञा आपण कधी आहे एकेका सत्याला जाणत सत्य जाणं केवढे मोठे सत्य आहे. सत्य म्हणजे काय जन्मही सत्य आहे मरणही सत्य आहे म्हणजे खरं आहे. खरं म्हणजे काय याला सत्य म्हणतो. खरं म्हणजे काय आपण विज्ञान युगात राहतो एवढी मोठी प्रत्येक विसर्ग काय सत्य आहे. जसं दिसतं म्हणून तर जग बसतंय. तुम्हीच म्हणताय ना गणित एकदम अवतरले आहेत.
जसं दिसतं तसं नसतं. हे एवढी मोठी प्रकृती दिसतंय, निसर्ग दिसतोय, हे खरं आपल्या डोळ्याला दिसतं ना, त्याला खोटं तरी म्हणायचं आहे. वास्तविक सत्य म्हणतो आपण, वास्तविक सत्य म्हणतो, जे डोळ्यात दिसतं आपल्याला. खोटं खोटं कसं म्हणता येईल? पण ते खरं ही एवढी मोठी प्रकृती दिसतंय, निसर्ग दिसतो, हे स्थूल सत्य आहे. दिसतं ना जे डोळ्यात, हे स्थूल सत्य आहे. सूक्ष्म सत्य काय आहे? या प्रकृतीचं सूक्ष्म सत्य काय आहे, जे भौतिक जग दिसतं आपल्याला. हे डोळ्याने दिसणारे एवढे मोठे हे भौतिक प्रकृती, डोळ्यात दिसते भौतिक. मन भौतिक आहे का? मन भौतिक आहे का? मन दिसतं का तुम्हाला? म्हणून त्याला अभौतिक म्हणतात. हे डोळ्यात दिसत नाही. बरं, वैज्ञानिकांना तरी मनाला पाहण्याचं उपकरण त्यांना का ते इतके आदिवासी आहेत, पण वैज्ञानिक देखील आदिवासी आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्या प्रतिज्ञेमध्ये काय अनंत सत्य आहे. आता बघा, अनंत सत्य आहे, ज्याची गिनती करता येत नाही तशी गिनती करायला अनंत सत्य आहे. आणि प्रतिज्ञे आपण करूया की एकेका सत्याला आत्मसात करून अंतिम सत्य ही स्थूल दिसणारी प्रकृती, निसर्ग, याला वास्तव सत्य म्हणतो. स्थूल सत्य आहे, याचे तुकडे तुकडे केले तर अंतिम सत्य काय दिसेल? तुम्ही वैज्ञानिक युगात राहता, तुम्ही आदिवासीच्या वस्तीत नाही राहता, वैज्ञानिक युगात राहता. आईन्स्टाईन E=mc² एवढे सिद्धांत वाचताय ना, त्यांनी त्यांच्या उपकरणात हे सिद्ध केलं की अणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे. बघा, या प्रकृतीचं अणु 1945ला दुसऱ्या महायुद्धात आपण ही अणूची ताकद पाहिली, केवढी ऊर्जा आहे. युरेनियम या अणूपासून एवढा अणुबॉम्ब बनवलाय. गाडी हिरोशिमा नागासाकी जाऊन आलो जपानला, त्या नगरीत गेलो, वाटत नाही ही उद्ध्वस्त झाली नगरी असावी, कचरा देखील निघत नाही तिथे. या अणुबॉम्बचा एवढा परिणाम झाला. पण आता ती जळली उद्ध्वस्त झालेली नगरी होती असं नाही वाटत, स्वर्ग वाटत पृथ्वीवर. 1945 पर्यंत नव्हे तर हा सिद्धांत असाच चालत राहिला आहे की या एवढी मोठी स्थूल दिसणारी प्रकृती आहे, निसर्ग आहे, याचे तुकडे तुकडे करून पाहिले, वेगवेगळे उपकरण संशोधित केले वैज्ञानिकांनी. 1968 पर्यंत हाच समज होता की या भौतिक जगाचं, या प्रकृतीचं अंतिम सत्य अणु आहे. 1968 साली अल्बर्ट लुईस नावाचे तत्वज्ञ पुढे आले आणि त्या अणूचे तुकडे तुकडे करून टाकले. न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोन विकिरणाला. सारं जग मानतं की नाही परमाणू, आता परमाणू हे या प्रकृतीचं अंतिम सत्य आहे. हे सूक्ष्म सत्य तुम्ही मानताय ना, सारं जगत मानावं लागतं. अल्बर्ट लुईस यांनी बबल चेंबर नावाचं जे उपकरण संशोधित केलं, त्या बबल चेंबर उपकरणाच्या आधारावर एका सेकंदामध्ये 1 या आकड्यावर 22 शून्य द्यायची, एवढ्या वेगात ही प्रकृती उत्पन्न होऊन नाश पावते. एका सेकंदामध्ये 1 या आकड्यावर 22 शून्य द्यायची, एवढ्या वेगात ही प्रकृती, हा निसर्ग उत्पन्न होऊन नाश पावतो. परमाणू हा अणूचा 36वा भाग आहे. आता ती थिअरी तुम्ही वाचली की नाही वाचली, पण सारं जग मान्य करतो. हे आहे वैज्ञानिक संशोधकाची आपल्याला मत स्वीकारणं भागत पडतं, कारण त्यांनी ती सिद्धता केलेली असते. सारं जग मानतं. मी कसं मानतो?
माझी त्याच्या पलीकडे बुद्धी आहे. तुम्ही एवढ्याशा बुद्धीचे लोक. बरं तुमची बुद्धी तरी चालली का या संशोधनावर? ते काय म्हणतात अल्वर्ड लुईस, परमाणू या भौतिक प्रकृतीचे अंतिम सत्य आहे असं ते निष्कर्ष काढतात. पण परमाणू हा अणूचा 36वा भाग आहे असं म्हणतात ते. या अणूचा जर परमाणू 36वा भाग असतील ते सूक्ष्म प्रकृतीचं सत्य कसं होऊ शकेल? माझा तर कसा चालतो? तुमची बुद्धी चालली का? हे अंतिम सत्य नाही. त्यामुळं वैज्ञानिकांची दृष्टी ही लोकीय दृष्टी आहे, ती बदलणारी आहे. असे अल्वर्ड लुईस नंतर पुन्हा असे तत्वज्ञ येतील आणि त्या परमाणूचे तुकडे तुकडे करून बघतील. भगवान बुद्धांनी या प्रकृतीचे तुकडे तुकडे करून पाहिले विपश्यना या कम्मठानाच्या द्वारे. विपश्यना या कम्मठानाच्या द्वारे या प्रकृतीचे निसर्गाचे जे तुकडे तुकडे करून पाहिले त्यांना या भौतिक प्रकृतीच्या अंतिम सत्य काय दिसलं? विपश्यना कोणी कोणी केले होते? या भौतिक प्रकृतीचं अंतिम सत्य काय आहे? भगवान बुद्ध काय सांगतात? मी काय म्हणतो आपल्या म्हणजे अंदाजी टोले मारण्याची खूप सवय आपल्याला. अंदाजी टोले मारून तर नाही मिळत. या प्रकृतीचं निसर्गाचं अंतिम सत्य काय आहे? दुःख. अरे बदलणार आहे सूक्ष्म सत्य. अठ्ठकलाप पंचतत्वांनी हा पुतळा बनलाय म्हणतात. भगवान बुद्ध आकाश धातूला महत्व देत नाही. आकाश म्हणजे कळलं काय? कोकणी काय आलं आकाश? आकाश म्हणजे काय आहे? आकाश धातूचं पीक वर्णन शब्द. आकाश धातू कशाला म्हणतात? आकाश धातू कशाला म्हणतात? तुम्हाला आता बालवाडीत एंट्री करावी लागते. ब्रह्ममध्ये कोणते नाही आहे. ब्रह्ममध्ये कोणते नाही आहे. बालवाडी तुम्हाला एंट्री करावी लागेल. भगवंतांनी विपश्यना या कम्मठानाच्या आधारावर या प्रकृतीचे तुकडे करून पाहिले. त्यांनी या प्रकृतीचं अंतिम सत्य म्हणजे अठ्ठकलाप आहे पहा. हे भौतिक सत्य आहे. या प्रकृतीचं भौतिक सत्य हे अठ्ठकलाप आहे. दिसत नाहीये. अठ्ठकलाप म्हणजे काय? की अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातू आणि त्यांचे 4 गुण या 8ही कलापान मिळून बनलेला असा सूक्ष्माती सूक्ष्म कण की ज्याचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करतात येणार नाही अशा अतिसूक्ष्म कणाला अठ्ठकलाप असे संबोधलं जातं. समजत आहे? गप कशी राहिली पण तुला उत्तर नाही देतात. मार देता येतो, मार खाता येतो. अठ्ठकलाप अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातू आणि त्यांची 4 गुण या 8ही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म कण की ज्याचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करता येणार नाही अशा अतिसूक्ष्म कणाला अठ्ठकलाप असं अशी संज्ञा भगवान बुद्धांनी दिलेली आहे. आकाश धातूला महत्व देत नाही. आकाश धातू म्हणजे काय तर पोकळी.
कशी पोकळी हे एवढी मोठी पोकळी दिसते ना आपल्याला, ही स्थूल आकाश धातू आहे. सूक्ष्म आकाश धातू कशाला म्हणतात? सूक्ष्म आकाश धातू कशाला म्हणतात? अगं देवा, म्हणजे अंदाजी तुला मारण्याची सवय आहे आपल्याला, म्हणून एक तर वाचन नाही आणि अंदाजी टोले मारून उत्तर देतात. गमत आहे तिकीट काय भूतांची वाणी आहे, ती स्वतःमध्ये एवढी परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे, तिथे जोडतोड करण्यासाठी काही शिल्लक ठेवलेली आहे तुमच्या आमच्यासाठी. भगवान परिपूर्ण आणि परिशुद्ध. जगात काय परिपूर्ण असतं का? तेव्हा नाही म्हणते तसे काही खूप छान आहे. तिला नाही वाटत. हे वैज्ञानिक आहे असंच म्हणतात आणि म्हणून मी वैज्ञानिकांशी टक्कर घेतो. समजलं? तुमच्या हातात आता माहिती होते, तुम्ही सम्मा दिठ्ठी म्हणून विचार वैज्ञानिक गोष्टी असं म्हणा. तुमची काय ना आमची काय ही सारखीच आहे. म्हणजे आपण भ्रम आणि भ्रांती जगत आहोत. धम्माच्या मुळापासून सुरुवातीपासून अंतापर्यंतची प्रक्रिया आपण नीट समजून घेत नाही. एकेका धम्मस्कंदाची आपण अंदाजी टोले मारतोय. सम्मानिष्ठी म्हणजे काय? वैज्ञानिक दृष्टी. तुमच्या सारखे लोक अजित म्हणणारे समजलं. मोठे मोठे प्रोफेसर पीएचडी झालेले. सम्यक दृष्टी म्हणजे काय? तर सम्यक दृष्टी म्हणजे वैज्ञानिक दृष्टी. वैज्ञानिक दृष्टी म्हणजे कळली करणार. विशेष प्रकारचं ज्ञान नाही का? विशेष प्रकारचं या प्रकृतीमधलं स्थूल असो सूक्ष्म असो जे ज्ञान संकलन करण्यासाठी वेगवेगळे वैज्ञानिक वेगवेगळी उपकरणं संशोधित करतात. तर वेगवेगळ्या विषयावर ते संशोधन करतात. संशोधन करतात आणि ते आपलं मत मांडतात. त्या वैज्ञानिकांचं मत आपल्याला स्वीकारणं भाग असतं. पण एखाद्या वैज्ञानिकाने एखाद्या विषयावर मत मांडलं ना, त्याच विषयावर पुन्हा एखादा दुसरा वैज्ञानिक येतो, जुनं मत त्याचं खोडून काढतो. नवं जे काही नवं संशोधन आलं त्याला आपण स्वीकार करतो. म्हणजे वैज्ञानिकाच्या संशोधनाची ही दृष्टी बदलणारी आहे. म्हणून लोकीय नियम आहे. बदलणाऱ्या नियमाला लोकीय नियम म्हणतात. ही प्रकृती अनित्य आहे, बदलती आहे. आणि या अल्वरदाईंनी अनुसंधान केलेलं हे जे बबल चेंबर या बबल चेंबरच्या या उपकरणामुळे एका सेकंदामध्ये एक या आकड्यावर 22 एवढे एखाद्या प्रकृती उत्पन्न होऊन नाश पावते बघा. आणि आपल्याला ते जास्त करावं लागतं, मानावं लागतं. सारं जग मानतं. अरे परमाणू जर 36वा भाग असेल अणूचा, तरी सूक्ष्म सत्य कसं होऊ शकतं? पुन्हा वैज्ञानिक येतील आणि पुन्हा या परमाणूचे तुकडे तुकडे करतील, अंतिम सत्यापर्यंत जातील याची आत्ताच गॅरंटी नाही आहे. भगवान बुद्धांनी विपश्यना या कम्मठानाच्या आधारावर या या भौतिक जगातील सत्य यामध्ये आकाश धातूला महत्व दिलं नाही. तो अष्टकलापामध्ये जी पोकळी आहे आकाश धातू आहे. एवढी मोठी दिसणारी आकाश दिसत ना आपल्याला, दर्शन आहे आकाश धातू. पण जे सूक्ष्म दर्शन आहे, 2 अष्टकलापामधील जी अक्षराची पोकळी असते ना, त्याचा अनुभव तुम्ही जेव्हा कराल लावणार प्रोसेस करतात किंवा बदलता असो पुढी पुढी विपश्यना नाही केली, न करणारे हात न करणार, न करणार, न करणार
तुम्ही भूतात समजायचं. महाभूताची बनलेलं आहे. कोणी बनवलंय? बनवलं कोणी? हो का तुझे शरीर बनवलं. सोपे सोपे प्रश्न आहेत ते तुम्हाला मी काय म्हणतो हे निर्माण होतं कसं बनवलं कुणी? बनवलं कुणी? हे बनवलं बनवलं कुणी? बनवणार काय ती बनली काय ती आहे का? हे बनवलं कोणी? ते अग्निमाय गेला आणि तुला तुला तेवढी अक्कल आहे का? अग्निमाय गेला आणि आहे energy. या energy ला एवढी अक्कल आहे काय? पण पण आता कोणी पण भटकणार आहे. सैरावाला पळतं सैरावाला. आपलं मन आपल्या ताब्यात आहे का? भगवान म्हणून या धम्मपदाची काय म्हणून धम्म भगवत सगळ्या गोष्टी मन अगोदर मन उत्पन्न होते. मन तुमचा जन्म कशामुळे झाला? तुमचा जन्म मनुष्य म्हणून जन्म झाला. हे फक्त कारण कोणत्या कारणामुळे सुद्धा मनुष्य मनुष्य जन्म इच्छे बोल इच्छे बोल परिणाम. काय सांगतो? नाही. जर कर्म केले असाल पण ते झालं. म्हणून तुमचा मनुष्य जन्म निर्माण कामावच्या चित्त 54, रूपावच्या चित्त 15, अरूपावच्या चित्त 56, रूपावच्या चित्त 15, अरूपावच्या चित्त 12, नौकुत्त चित्त 8, 89 प्रकारचे चित्त असतात. त्याही संख्या लोकोत्तर चित्ताची वाढते म्हणून 121 प्रकारचं चित्त आहे. त्याबद्दल जे काही या भक्तीहून पंडित 6 वाजता एवढा मोठा प्रचार भक्तीने केलेला शिक्षा पात्र आहे. आता तिथं पाप नगरी म्हणतो नगरीत नाही आमच्या पाप नगरी काय म्हणते? सगळ्या गोष्टी काय
माहित नाही. हे कोणतं चित्त उत्पन्न झालं तर कोणतं काम करतंय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तिरंग्यावर 14 रक्त चढवले. ब्रह्मचक्र म्हणतात. आज जाऊन आलो. खांबावर ब्रह्मचक्र आहे. आतून आज जाऊन आलो. ब्रह्मचक्र आहे. आणि बाबासाहेब कोणता आठवड्यात नवऱ्यांचे हे तू बच्चे बघा पठाणाच्या ज्या कड्या हे तू बच्चे बच्चे जात बच्चे आसे वाला बच्चों कब्बा बच्चों विभाग बच्चों आहार बच्चों सपयुक्त बच्चों विषयुक्त बच्चों अति बच्चों रक्त बच्चों विगत बच्चों पालीमध्ये शिक्षण लोक आहेत. हे तू बच्चे अंदाजे टोले मारून उत्तर नाही का माझ्या पालिके काहीतरी उत्तर काहीतरी उत्तर देतात. संपन्नू केवल परिपूर्ण केवल परिपूर्ण भगवंतांना संपन्न सर्वत्र जाणणारे आहेत. काळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ माहित असेल भगवान पण नाही. वर्तमान आणि परिस्थिती म्हणून बाबासाहेब तिथं म्हणणार आहे. मग बाबासाहेब तिथं म्हणणार आहे अगोदरच पाहिजे बाबासाहेब तिथं म्हणणार आहे बोधिसत्व बोधिसत्व म्हणजे काय विभाजित आहे. बच्च करणार आहे. बोधिसत्व आहे त्याचं मानतो जाणतो का गौरीच्या बाहेर इथं कवरेजच्या बाहेर की हलो हलो म्हटलं तर हे कव्हरेज मध्ये आहे. वसूल करावे लागतात. खरंच बाबासाहेब बोधिसत्व होते का माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला ते कोणाकडनं उत्तर मिळवायची त्यांच्याकडे टावर असतो. पण बाबासाहेबांचा मृत्यू झाला आहे खरं आहे की नाही. मृत्यूनंतर त्यांनी जन्म घेतलाय माहिती आहे का नातेवाईक नाही ना इथे स्वतःचे जवळचे नातेवाईक माहिती करून घेतली ते काय झाला असेल का बाबासाहेबांचा
बाई बोलतच नाही. पुनर्जन्म आहे का? पुनर्जन्म आहे का? त्यांनी नाकारलाय पुनर्जन्म. भगवान म्हणजे आता बाबासाहेबांचा पुन्हा जन्म झाला नाही पुष्पताच्या ज्या अर्थी भगवान या अर्थी बाबासाहेबांचा जन्म झालाच नाही. भ्रम आणि भ्रांती अजून आहे. आपली संकल्पना झालाय म्हणजे आपल्या स्पष्टीकरण आपल्याला करता झाला कसं समजून नाही झाला तर नाही कसं झाला नाही कसं होणार ते समजून दोन्ही गोष्टी समजावून सांगायला लागते. हे टावर आहे ना अनंतांकडे त्यांच्याकडे विज्ञान राहतात आणि प्रमुख असं ज्ञान असतं. हा प्रकारचे अभिज्ञान असतात. परिचित ज्ञानी निवासानुसतीचं ज्ञान पाच आश्रवक्षय कामाश्रम भवाश्रम आणि अविद्याश्रम या 6 प्रकारच्या या अर्हत्व प्राप्त व्यक्तीकडे असतात. त्यांना या गोष्टी आकलन करतायत. आपल्याला काय वाटतं जाण्यानंतर त्याने अग्नी वायू करा आणि आपापल्या धातूंमध्ये विलीन नष्ट होत आहे ना. त्यांना काय अक्कल विचार नाही अग्नी वायू जाते कोणाला काय जावं जातं केलेलं आहे खरं आहे. त्याचा जन्म आहे पुरा. कारण त्यांनी कामकृष्ण असे आणि विभव कृष्ण असे बाबासाहेब काय म्हणजे असे सत्व असतात की ज्यांचा पुनर्जन्म होत नाही. पश्चिम बुद्ध प्राप्त केलेला त्याला सावध बुद्ध म्हणतात. या तीनही प्रकारच्या बुद्धाचा नाही कारण त्यांनी रामकृष्ण असे आणि विभव कृष्ण असे या प्रकारच्या म्हणजे पुनर्जन्म आहे तीन सत्वाचा ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं त्यांचा पुनर्भव नाही आहे. या पुनर्जन्मासाठी 15 दिवसाला दर पौर्णिमा अमावस्येला त्यांचे डोक्याचे केस पण काढावे. जेव्हा ज्यावेळेस दहा क्रिया होईल त्या शरीराच्या ज्यांनी अर्हत्व प्राप्त सम्यक दृष्टी हा सम्यक ज्यामध्ये परिपूर्णता आणि परिशुद्धता साठवलेली असते ज्यामध्ये परिपूर्णता आणि परिशुद्धता साठवली
पुस्तक संपूर्णत्वाकडे जाण्यासाठी पार्मितांचे 10 परिपूर्ण करावे लागतात. तेव्हा कुठे तुमचे दगडासारखे बरं तुम्हाला आधी कधी प्रश्न निर्माण झाले का माझे 10 पार्मितांचे गडे मध्ये आहेत झाले काय म्हणजे काय तुम्हाला आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचं काही माहितीच नाही भेटू केवळ कागदावर वाचतात. 10 पारमितांचे गडे जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला आर्य सत्याचा साक्षात्कार नाही. पण दिसतो निर्माण झाला नाही. 10 पारमितांचे गडे बरोबर 12 कमी 22% वाचताना जाणीव मन आहे. मन हे कोणतं मन उत्पन्न झालं तर कोणत्या प्राण्याची निर्मिती होते. पाण्यामध्ये एकपेशीय प्राणी असताना त्याची विकसनशील प्रक्रिया समजावून सांगितली. पण जोपर्यंत मन गर्भजलामध्ये पोहोचत नाही ना तोपर्यंत कुठल्याही प्राण्याची गर्भधारणा होत नाही. शरीर त्यागून नवा जन्म ग्रहण करण्यासाठी 17 प्रकारचे चित्त नाही आठवत ना आठवत वस्तूचा नाश होईल. चेतना आणि उष्णता एक दुसऱ्यावर अवलंबून आहे ना. उष्णता हा शब्द आला रे आला त्यामध्ये अग्नी वायू जल आकाश या धातूंचा समावेश होतो. हे चेतनामध्ये चेतना संज्ञा संस्कार आणि त्याची 4 शब्द जुळलेले आहेत. समजलं पंचखंड भगवंताचा उपदेश मन मन रूप म्हणजे काया जिथे जात तिथे पटीचं समुत्पाद समजावून सांगत त्या पच्चया संखारा संखार पच्चया निय संमादिती सम्यक दृष्टी म्हणजे व्याख्या दुःख याण दुःख समुदय याण दुःख निरोधे याण गामिनी पटिपदाय याणती उच्चती विखमे सम्मानिती. दुःख विषयक ज्ञान दुःख समुदय विषयक ज्ञान दुःख निरोध विषयक ज्ञान दुःख निरोध गामिनी पटिपदा विषयक गोष्टी करत काया वाच्या मनाने याला म्हणतात संवाद. म्हणजे आमच्या हातात माहीत आम्ही तशी काय होश तरी आम्ही सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टी सम्यक दृष्टी म्हणजे सत्य दृष्टी सम्यक दृष्टी म्हणजे वैज्ञानिक दृष्टी सम्यक दृष्टी म्हणजे विवेक दृष्टी नाना प्रकारच्या शब्दांचा वापर करत असतो. अंदाजे टोले मारून आपलं सांभाळून घेतो. भगवान बुद्धांनी असं नाही केलं ना. धम्म पटिसंहिता आता पटिसंहिता पटिमान पटिसंहिता ज्ञानाच्या आधारावर येते. सुरुवातीपासून अंतापर्यंत त्यांनी शब्दाचा आधार घेतला. अंधभक्ती अंधश्रद्धा कर्मकांड किंवा काल्पनिकतेला अजिबात स्थान नाही. तुमचे वैज्ञानिक कल्पना तरी करतात. भगवंत
अजिबात नंबावर त्यामुळे भगवान बुद्धांची संबोधित ज्ञानाची संबोधित ज्ञानाच्या दृष्टीचं पहिलं पाऊल म्हणजे संवाद. संबोधित ज्ञानाचं हे पहिलं पाऊल म्हणजे संवाद. आता सतीपट्टात कोणी कोणी केलं काय शिबिर पट्टान केलं संपजन्य नरेची समजलं ना. एक क्षणही जाता कामा नये अशी ते संपजान कार्य तिथे सुते या करीते संपजान कार्य संलाटी फक्त स्वर चालताना बसताना उठताना एक क्षणही असा व्यवस्थित जाता कामा नये. वेदनांचा उदय जे मनाची धर्म म्हणजे चारही सत्याचा अनुभव करत करत ते कर्म करताना काया वाचा बालिश पण आपण शिकून घ्या आपण त्यामुळं आपल्याला या सगळ्या भाषेत का पाहिजे आपल्याला अशा रीतीने एकेका विषयाची अशी हाताळणी करायला लागते. या वाचू आपण समजावून सांगण्यात म्हातारा होतपर्यंत बोलपर्यंत दात पडले कधी योग्य पुढे ज्या वेळेला सिद्धार्थ गौतमान पुस्तक प्राप्त केलं म्हणतात पहिलं वचन पहिलं जे प्रकरण झालं वचन अनेक जाती संसार सब बातें भाषुता बता
पडत गेलो. साऱ्या घड्या केलेल्या आहेत. घर बाळगणार नाही. आता माझा हा प्रयत्न आहे. माझा हो द्या. चार संख्या येतात. बाबासाहेब जेव्हा मुख्यमंत्री ना त्याचं नाव अजित कुमार अजित असणार आहे. अजित बोधगेला नागामोठी शिक्षा. आता त्याचं चमकणार आपण वाढून जातो ना पण त्या रॅलीतला आपण 2045 ला वारकऱ्यांचा हिदायत पंथीयांचा सोहळा पंढरपूर 2045 करायचं नाही तुम्ही लवकर म्हणजे पंढरपूर तयारी तुम्हीच करायची आता. आपण वादी जो वर्ग असतो तो त्या लढाईचं नेतृत्व करेल. त्या समाजातले प्रोफेसर वकील डॉक्टर इंजिनियर न्यायाधीश मंडळी पण खबर घेईल. जसा जसा जागेल आपण जी तुमचीच काम आहे सगळं जागवण्याचं काम कोण जागवणार आहे. ही जबाबदारी आहे. 2045च्या या जबाबदारी तुम्हाला करायची आहे. कमीत कमी 3-4 चक्र एका वर्षात ते घालले आणि हे सगळं संकलन करण्यासाठी स्वतः मी आवाज करतो आणि सांगतो आपण म्हणजे 2022 पासून बरं का लोक भाषण पंढरपूर डायरेक्ट बंदी आले. संपलं परवा लगेच त्यांना भोपाळला जायचं. महागती होणार आहे. महाबोधी तिकडला समाजात घेऊन आले त्यामध्ये देखील मी येणार. महाबोधी आंदोलन सुरू करण्यात तेव्हा जिल्हा कार्यक्रमाच्या आजूबाजूला जागा मिळेल त्या जागेवर पेंडाल उभारून दिवसभर ट्रॅफिक पूजन पण नाही करत. दिवसभर बसून जायचं 5 वाजेपर्यंत धरणं असेल. परवा आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टात झालं. कोर्टात आमच्या सर्व नागरिकांना पुष्ट व्हावी द्यावी. शिवार वंदन करा सगळ्यांनी.